नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, बीकॉम झाला असेल तर बीकॉम साठी एक महत्त्वाची सूचना आहे. या अगोदर देखील आपण अनेक व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे की बीकॉम झालेल्या विद्यार्थ्यांना महावितरणमध्ये ज्युनियर असिस्टंट होण्याची सुवर्ण संधी आहे. अर्थात फॉर्म भरण्याची मुदत ही 20 मे पर्यंत, अर्थात आज शेवटची तारीख होती. पण आता पुन्हा एकदा महावितरणच्या माध्यमातून एक परिपत्रक प्रसिद्ध करून फॉर्म भरायला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. नेमकी ही मुदतवाढ किती आहे आणि का देण्यात आली याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लोकमत वृत्तपत्रामध्ये सुद्धा हे नोटिफिकेशन आलेलं आहे. काय आहे बघा नोटिफिकेशन, तर या ठिकाणी म्हटलेलं आहे 29/12/2023 ला कनिष्ठ सहाय्यक म्हणजे ज्युनियर असिस्टंट, विद्युत सहाय्यक आणि पदविकाधारक शिकाऊ अभियंता वितरण आणि स्थापत्य यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. बघा आता त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, उक्त जाहिरातीमध्ये विविध समांतर आरक्षणासाठी कमाल वयोमर्यादा नमूद करण्यात आली आहे. माननीय उच्च न्यायालय मुंबई औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल रीट याचिका क्रमांक 3443/2024 न्यायिक प्रकरणामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 19/4/2024 रोजी दिलेल्या आदेशास अनुसरून प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त समांतर आरक्षणातून अर्ज सादर करण्याकरिता सरसकट विहित कमाल वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत करण्यात आली आहे. म्हणजे या ठिकाणी प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त जे विद्यार्थी आहेत त्यांच्या वयाचा एक छोटासा विषय होता. आता औरंगाबाद खंडपीठाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हे जे विद्यार्थी आहेत हे वयाच्या 45 वर्षापर्यंत अर्ज दाखल करू शकणार आहेत. आता हा निकाल आल्यामुळे पुन्हा एकदा फॉर्म भरण्याची मुदत वाढवण्यात आलेली आहे. पुढे बघा, सबब यापूर्वी ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख 20/5 म्हणजे आजपर्यंत होती, परंतु वयोमर्यादेमुळे प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त आरक्षणातून अर्ज दाखल करू शकलेले नाहीत असे उमेदवार व जे उमेदवार विविध कारणास्तव अर्ज भरू शकलेले नाहीत अशा सर्व उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता 20/6/2024 म्हणजेच 20 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर भरती प्रक्रिया माननीय मुंबई उच्च न्यायालय मुंबई औरंगाबाद खंडपीठ येथे रीट याचिका क्रमांक 3444/2024 च्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून करण्यात येईल. अर्ज भरण्याची वेब लिंक कंपनीच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावरती उपलब्ध असून उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत. बघा या ठिकाणी अगदी थोडक्यात सांगतो, मुद्दा होता प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्तांच्या वयोमर्यादेबाबत. आता सरसकट 45 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे त्यांना, आणि आता त्यांच्यावरती अन्याय होता कामा नये म्हणून फॉर्म भरायला मुदतवाढ दिलेली आहे. आणि याबरोबरच प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त आहेच, पण अन्य जे उमेदवार आहेत जे सर्वसाधारण विद्यार्थी आहेत बाकी त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा जर फॉर्म भरलेला नसेल काही कारणामुळे तर त्यांना सुद्धा, म्हणजेच या ठिकाणी थोडक्यात असं म्हणता येईल की पुन्हा एकदा सर्वांसाठीच फॉर्म भरण्याची मुदत ही 1 महिन्याने वाढलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, खरं तर बीकॉम झालेल्यांसाठी अशा संधी ह्या नेहमी येत नसतात, कारण याच्यामध्ये कॉम्पिटिशन सुद्धा लिमिटेड असणार आहे. कारण एक विशिष्ट शिक्षण झालेले मुलं त्या ठिकाणी फॉर्म भरतायत. बघा थोडक्यात माहिती घेऊया. या ठिकाणी ही जाहिरात आहे, यामध्ये 468 पदं आहेत. बघा या ठिकाणी ज्युनियर असिस्टंटचे SC ST म्हणजे प्रत्येक संवर्गाला या ठिकाणी जागा आहेत. NTA NTB NTC NTD SBC OBC WS ओपन, ठीक आहे, 468 जागा आहेत. आणि बघा या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलंय मी की स्पर्धा जी आहे ती मर्यादित आहे. याचं कारण असं, या ठिकाणी फॉर्म कोण भरू शकणार आहेत तर बघा या ठिकाणी फक्त बीकॉम BMS आणि BBA या 3 शाखेमध्ये किंवा ह्या 3 पैकी कुठल्याही एका शाखेत ज्यांची पदवी झालेली आहे, त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, असेच विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहेत. त्याच्यासोबत काय लागणार आहे, MSCIT सर्टिफिकेट किंवा त्याच्या समकक्ष सर्टिफिकेट लागणार आहे. ठीक आहे, नो एक्सपिरियन्स इज नेसेसरी, कुठलाही एक्सपिरियन्सची गरज नाही आहे. म्हणजेच या ठिकाणी तुमचं बीकॉम झालेलं असेल, BMS झालं असेल किंवा BBA झालं असेल तर ह्या संवर्गाचे विद्यार्थी फक्त या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहेत. बाकी विद्यार्थ्यांना फॉर्म इथे भरता येत नाही. त्यामुळे कॉम्पिटिशन कसं होतं, मर्यादित लिमिटेड कॉम्पिटिशन होतं. मग अशाच परीक्षेमधून आपल्याला एखादी पोस्ट मिळण्याची शक्यता खूप जास्त असते, पण त्यासाठी अभ्यास मात्र करावाच लागतो, हे लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आता समजून घेऊया की नेमका जो आपला पेपर होणार आहे त्याचा अभ्यासक्रम आणि पेपरचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे. बघा या ठिकाणी टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज, ठीक आहे, म्हणजेच अकाउंटच्या रिलेटेड तुम्हाला 50 प्रश्न येणार आहेत 110 मार्कांसाठी. त्यानंतर बघा टेस्ट ऑफ रिझनिंगचे 40 प्रश्न असणार आहेत. त्यानंतर क्वांटिट्यूड ऍप्टिट्यूड, ठीक आहे, ज्याला आपण गणित म्हणूया, गणित आणि काही प्रमाणात पुन्हा बुद्धिमत्ता 20 प्रश्न असणार आहेत. आणि टेस्ट ऑफ मराठी लँग्वेज, मराठी व्याकरणाचे 20 प्रश्न असणार आहेत. टोटल प्रश्न आहेत 130, मार्क आहेत 150.
आणि पेपर सोडवायला तुम्हाला मिळणार आहे 2 तासाचा कालावधी. ठीक आहे, चला पुढे. आता पेपर इंग्लिशमध्ये असणार की मराठीमध्ये, अर्थात येणारे प्रश्न कोणत्या लँग्वेजमध्ये येणार या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर ऑनलाईन टेस्ट विल बी इन इंग्लिश एक्सेप्ट टेस्ट ऑफ मराठी लँग्वेज. मराठी व्याकरणाचे प्रश्न जे आहेत 20 ते फक्त मराठीमध्ये येतील. बाकीचे सगळे प्रश्न आहेत, बाकी प्रश्न तुम्हाला मात्र इंग्रजीमध्येच येणार आहे, हे लक्षात घ्या. मग आता विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना यश मिळावं आणि जे काही प्रश्न इंग्लिशमध्ये येणार आहेत ते आपल्याला चांगल्या पद्धतीने सोडवता यावेत, यासाठी महाराष्ट्रामध्ये आपली ही अशी पहिली बॅच आहे जिचं स्पष्टीकरण हे इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये अशा दोन्ही भाषेत देण्यात आलेलं आहे. तेव्हा महावितरणची ही संपूर्ण रेकॉर्डेड बॅच आहे. तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात. जर तुम्हाला असं वाटतंय की आम्हाला संपूर्ण बॅचची आवश्यकता नाही, आम्हाला फक्त अकाउंटची आवश्यकता आहे, तर स्पेशल अकाउंटची सुद्धा आपल्याकडे बॅच आहे. या दोन्ही बॅचमध्ये इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये अशा दोन्हीही लँग्वेजमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. त्यामुळे पेपर सोडवताना तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे किंवा मग अधिक माहितीसाठी 88-88-99-61-16 या नंबरला संपर्क करायचा आहे. आणि अशाच प्रकारे या भरतीच्या अनुषंगानं नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला आजच हे इग्नाइट अकॅडमीचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायचं आहे.